ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण हा द्वादश अध्याय बघत होतो. मध्ये जरा मोठी गॅप पडली आपली. आपण पहिले 2-3 श्लोक बघितलेत. आपण जस्ट रिव्हिजन घेऊ थोडक्यात. आपण बघितलं होतं की हा भक्तियोग हा जो काय अध्याय आहे, छोटा आहे पण महत्वाचा अध्याय आहे हा. आणि जे ट्रॅडिशनली आपण अध्याय आतापर्यंत बघत आलो आहे की भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, हे 3 योग हे मेन योग आपल्या शास्त्रात सांगितले गेले आहे. इथे पण भगवान ह्या 3 योगाबद्दलच चर्चा करणार आहेत. फक्त आता इथे त्यांनी कर्मयोगाला 2 भागामध्ये विभागल्या गेलं आणि उपासना योगाला त्यांनी पुन्हा 2 भागामध्ये विभागून घेतलं. या अध्यायात आपण बघू हळूहळू की कर्मयोग त्याचे 2 भाग कुठले केले त्यांनी. की एक केला की जो कर्मयोग अभ्युदयासाठी म्हणून आपल्याला आवश्यक आहे. अभ्युदय म्हणजे कसा की जीवनामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी, म्हणजे अर्थ आणि कामाला धरून जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करण्यासाठी म्हणून केलेला योग. आता हा योग जो आहे हा सकाम योग आहे. म्हणजे इथे निष्काम भावना फार कमी असते. इथे मोक्षप्राप्तीची इच्छा फार कमी असते. मोक्षप्राप्ती 100% हा उद्देश डोळ्यासमोर नसतो. उद्देश असतो की मला काहीतरी मिळावं, मला काहीतरी म्हणजे स्वतःचा सेल्फिशनेस इथे जास्त असतो. मोक्षाची इच्छा न ठेवता इथे जास्त करून अर्थ आणि कामाचा इथे जास्त विचार असतो. इथे स्वतःचा स्वार्थ साधण्यामध्ये जास्त विचार असतो. तर कर्मयोगामध्येच हे 2 भाग आहेत. मग असं करता करता साधकाच्या हळूहळू लक्षात येतं की आतापर्यंत आपण स्वतःसाठी भरपूर कामं केलं. आता त्याच्या मनात थोडीशी निवृत्तीची भावना येते आणि आता तर लक्षात यायला लागतं की हे जे मी नुसतं अर्थकामाच्या मागे धावतो आहे ते धावण्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये धर्माला पण काहीतरी आपण स्थान द्यायला पाहिजे. म्हणून मग तो धर्मामध्ये प्रतिष्ठित व्हायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे होतं काय की त्याचा जो स्वार्थ होता तो स्वार्थ हळूहळू त्याचा आता परमार्थात किंवा इतर लोकांच्या सेवेमध्ये पण त्याला आता रस यायला लागतो. म्हणजे परोपकार करण्याची त्याच्यामध्ये आता वृत्ती तयार होते. आता इथे सकाम आपण जे पहिल्यांदा बघितलं, इथे भगवान आपल्याला इथे सकाम भक्ती करू नका असं म्हणत नाही आहे. ही स्टेप आहे. म्हणजे प्रत्येक साधक या सगळ्या स्टेपमध्ये जात असतो. आधी आपण स्वतःचा विचार करतो, सकाम भक्ती करतो, भगवंताकडे स्वतःसाठी काही बऱ्याच गोष्टी मागतो आणि मग त्या होता 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 आपल्या लक्षात येतं की आपण आता याच्यापेक्षा काहीतरी हायर आनंद जो आहे, याच्यापेक्षा उच्च आनंद काही असेल तो मिळवण्यासाठी म्हणून काही प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग जेव्हा तो त्या सेकंड स्टेपला येतो त्याला म्हणतात निष्काम कर्मयोग. पहिला झाला सकाम आणि दुसरा झाला निष्काम. आता इथे तो हळूहळू भगवंताच्या कडे जाण्यासाठी म्हणून जे चित्त पाहिजे, चित्त शुद्ध करण्यासाठी म्हणून त्याचा जास्त प्रयत्न असतो. चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न असतो म्हणजे काय असतो की आता तो लोकांसाठी म्हणून काम करायला प्रयत्न करतो. निष्काम भावाने लोकांच्या अडीअडचणीमध्ये तो आता सहभाग देतो. आता त्याला दुसऱ्यांसाठी म्हणून वेळ आहे. पूर्वी त्याच्याजवळ वेळ नव्हता. पूर्वी फक्त मी आणि माझं एवढंच त्याचं सर्कल होतं. आता ते त्यांनी सर्कल चेंज करून आता त्याच्या मनामध्ये लोकांबद्दल पण आता काहीतरी करावं अशी इच्छा उत्पन्न झाली. म्हणून या कर्मयोगाचे 2 भाग तुम्हाला जे म्हटले ते भगवंतांनी एक सकाम कर्मयोग आणि दुसरा निष्काम कर्मयोग केला. मग उपासना योग हा जो आहे याचं पण भगवंतांनी 2 भाग केले. एक आहे की एकरूप दर्शन किंवा मी इष्टासाठी म्हणून मी सगळं करतो, इष्टाचं एकच ईश्वर मला भावतो आणि त्यासाठी म्हणून मी सगळा माझा आटापिटा करतो जीवाचा. आणि दुसरं मग ते करता करता हळूहळू त्याला इतर देवतांमध्ये इतर माणसांमध्ये पण भगवंत दिसायला सुरुवात होते किंवा तो बघायचा प्रयत्न करतो. त्याला आपण बघितलं की विश्वरूप दर्शन. म्हणजे पहिल्यांदा फक्त त्याची पूर्ण त्याचं कॉन्सन्ट्रेशन फोकसिंग कुठे असतं, फक्त इष्टामध्ये, फक्त एका रूपामध्ये, म्हणजे एकरूप ईश्वराकडे तो फक्त आकर्षित त्याचं मन असतं. पण आता हळूहळू जसं जसं त्याच्यामध्ये निष्काम भाव निर्माण होतो,
जसं जसं त्याचा स्वार्थाचा भाव कमी होतो, त्याचं मन जसं जसं मोठं व्हायला लागतं, हळूहळू त्याला या पूर्ण जगामध्ये किंवा इतर जे काही हे सगळं अस्तित्व आहे त्यामध्ये पण तो भगवंताचीच ही सगळी लीला आहे किंवा भगवंताच्याच रूपामध्ये सगळं हे नटलेलं आहे, याकडे बघायचा प्रयत्न करायचा तो सुरू करतो. त्याला रिअलायझेशन झालेलं नाही आहे, पण त्यासाठी तो आता हळूहळू प्रयत्न करतोय. म्हणजे सुरुवातीला त्याच्यामध्ये खूप कट्टरता होती, एकांगीपणा होता. ती कट्टरता, तो एकांगीपणा त्याचा आता जाऊन तो हळूहळू आता विराट स्वरूपाकडे जायचा प्रयत्न करतो. आणि तिसरा योग जो आहे तो ज्ञानयोग, की जो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. म्हणजे कर्मयोग, उपासना योग आणि ज्ञानयोग. तर भगवंताने कर्माचे दोन भाग केले, सकाम आणि निष्काम भक्ती. उपासनाचं एकरूप आणि अनेकरूप उपासनेचा भाग केला. आणि ज्ञानयोगामध्ये एकच आहे, कारण ज्ञानयोगाकडे तुम्हाला जायचं म्हणजे शेवटी श्रवण, मनन आणि निधिध्यासन असं करूनच तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. तर या स्कीममध्ये भगवंतांनी हा चॅप्टर आता ठेवलेला आहे. त्याप्रमाणे मग अर्जुन भगवंतांना त्यांनी मागे प्रश्न केला होता की एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगविद्मा. की यापूर्वी तुम्ही जो काही कर्माचा उपदेश केला, यापूर्वीच्या आधी चॅप्टरमध्ये म्हणजे भगवंतांनी हे जे आता 11 अध्याय सांगितले त्यामध्ये भगवंत म्हणतात की म्हणजे अर्जुन म्हणतो की एवम म्हणजे या पूर्वी पूर्वोक्त प्रमाणे, म्हणजे याच्या पूर्वीच्या अध्यायामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं, काय सांगितलं तुम्ही, की जो भक्त आहे, भक्तास्त्वाम पर्युपासते, जो भक्त तुमची उपासना करतो आणि जो अक्षरम अव्यक्तम, की जे अक्षर परब्रह्म आहे म्हणजे निर्गुण निराकार जो परमात्मा आहे त्याची उपासना करतो. फक्त काय करतो की एकरूप ईश्वराचं उपासना करतो, म्हणजे सगुण ईश्वराची उपासना करतो. आणि जो अक्षर बघायचा प्रयत्न करतो तो काय करतो, तो निर्गुण ईश्वराची उपासना करतो. आणि इथे आता अर्जुन विचारतो आहे की ह्या सगुण उपासना करणारा जो भक्त आहे आणि निर्गुण उपासना करणारा जो भक्त आहे, या दोघांपैकी श्रेष्ठ कोण. म्हणजे मला कळलं की एक आहे की सगुण उपासना करतो, एका ईश्वराची उपासना करतो, आणि एक आहे निर्गुण उपासना करतो. तर या दोघांमध्ये ते म्हणतात तेषां के योगवित्तमा, की दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे हे मला तुम्ही सांगा, असं त्यांनी तो प्रश्न केला होता. आणि मग भगवंत त्याला आता दुसऱ्या श्लोकापासून त्याला उत्तर द्यायला प्रयत्न करतायत. आता इथे भगवंताला सांगतायत की हा जो तू प्रश्न विचारला, हा प्रश्नच मुळी तो चुकीचा विचारला. कारण इथे कुठला चॉईसचा प्रश्न नाही आहे की मी भक्तियोग घेऊ की मी ज्ञानयोग घेऊ, हा माझ्याजवळ चॉईस नाही. म्हणजे इथे चॉईस जर आपल्याजवळ असता तर गोष्ट वेगळी होती. पण ह्या स्टेप्स आहेत. म्हणजे प्रत्येक साधकाला जर त्या निर्गुण अवस्थेपर्यंत जर पोचायचं असेल तर पहिल्यांदा निष्काम करणं योग, कर्मयोग करणं भाग आहे. नंतर उपासना करणं हे भाग आहे. उपासना त्याची पहिल्यांदा त्याच्या इष्टावर असेल, एकरूप ईश्वरात तो उपासना करेल. त्यानंतर हळूहळू त्याचं मन विराट होईल आणि नंतर त्याला ते ज्ञान प्राप्त होण्याची योग्यता येईल. आता इथे कुठेच चॉईस नाही आहे तुम्हाला, या प्रत्येक स्टेप पण जावं लागतं. आता तुम्ही या जन्मात जा की याच्या पूर्वीच्या जन्मात तुम्ही काही केलं असेल त्याचा विचार करा. म्हणजे कोणी कर्मयोग केला याच्या पूर्वीच्या जीवनामध्ये, त्यांनी चांगलं कर्म केलं आहे किंवा चांगलं उपासना केलेली आहे, असं सगळं केल्यानंतर आपण बघतो की या जन्मामध्ये त्यांना लगेच ईश्वर प्राप्तीची इच्छा तयार होते. याचा अर्थ काय, केव्हा तरी त्यांनी केलेला आहे. म्हणजे प्रत्येक साधकाला तिथे काही तिथूनच सुरुवात करायला पाहिजे असं नाही आहे. म्हणून भगवान म्हणतात ना, गीतेमध्ये म्हणतात की जे काही तो चांगलं केलेलं आहे या जीवनामध्ये ते पुढच्या जीवनामध्ये कॅरी फॉरवर्ड होतं. की असं नाहीये की इथे संपलं, म्हणजे जेव्हा आपलं काय प्रारब्ध संपलं आणि आपण जेव्हा शरीर सोडतो तेव्हा सगळंच संपलं असं नाहीये. जे काही आपण चांगलं केलेलं आहे या जीवनामध्ये ते असतंच, आणि पुढच्या जन्मामध्ये आपण तिथून सुरुवात करतो. तत्र तम बुद्धी संयोगात तिथे म्हटलेलं आहे की पुढच्या जन्मामध्ये तिथे त्याला त्या संस्काराचा, बुद्धीचा संयोग होतो आणि त्या संयोगापासून तिथून तो पुढचा प्रवास त्याचा सुरू करतो. म्हणून तिथे भगवंत म्हणतात, आता कसं आहे ना, भगवंताला अर्जुन प्रिय आहे म्हणून भगवंत त्याला एकदम असं म्हणत नाही की बाबा तू चुकीचा प्रश्न विचारला.
ते खूप डिप्लोमॅटिक उत्तर देतात. ते म्हणतात की मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्त उपासते श्रद्धया परोयोपेता ते मे युक्ततमा. म्हटलं की सगुण भक्ती करणारे जे काही आहे ते ठीक आहे, ते सुपिरियर आहेत, चांगले आहेत. पण निर्गुण ईश्वराची उपासना करणारे पण मला येऊन मिळतात. म्हणजे दोन्ही सारखंच झालं, दोन्ही येतात मलाच, फक्त त्यांनी शब्द वेगळे वेगळे वापरले. की एक मैया वैष्णवना नित्ययुक्त उपासते, हा की माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात व ध्यानात रत होत साते जे भक्तजन अतिश्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मग सगुणरूप परमेश्वराला बसतात ते मला योग्यांमध्येही अतिउत्तम योगी वाटतात. की हे जे आहेत हे मला योग्यांमध्ये श्रेष्ठ आहेत, म्हणजे सुपिरियर आहे. पण पुढे तुम्हाला ते म्हणतील की जे हे सगळे ह्या ज्ञानाचा जो काही अधिकारी आहे किंवा जो निर्गुण उपासना जो करणार आहे तो पण शेवटी मलाच येऊन मिळतो. तर इथे लक्षात घ्यायला पाहिजे की हा प्रश्न इथे चॉईसचा प्रश्न नाही आहे आपला. मी मागे बोललो होतो की आपल्याला पॅन्ट घालायचा की शर्ट घालायचा इथे चॉईस नाही आपला, आपला दोन्ही घालायचेच आहेत. दोन शर्टमध्ये कुठला शर्ट घालायचा, लाल रंगाचा घालायचा की पिवळा रंग घालायचा, हा चॉईस आहे. तर इथे चॉईसचा प्रश्न नाही आहे. म्हणून ते म्हणतात की अर्जुना तुझा हा प्रश्न चुकीचा आहे. म्हणजे चहा किंवा कॉफी हे ठीक होऊ शकतं, किंवा चहा घेणार की कॉफी घेणार की लस्सी घेणार, पण चहा घेणार की कप घेणार हे होऊ शकत नाही, याच्याशी काही संयोग होऊ शकत. म्हणून भक्तियोग करायचा की मी ज्ञानयोग करायचा, म्हणजे भगवंताची मी काय सगुण रूपाने ईश्वराची साधना करायची की निर्गुण रूपाने साधना करायची, इथे चॉईस नसून प्रत्येक साधकाला या सगळ्या तिन्ही स्टेपमधनं कर्मयोग, भक्तियोग किंवा उपासना योग आणि ज्ञानयोग यापर्यंत त्याला जायचंच आहे. आम्ही मुद्दाम थोडं फास्ट घेतोय कारण तिसऱ्या श्लोकापर्यंत आपण केलेलं होतं. तुम्ही वाटल्यास पहिला त्याच्या आधीचा जो काही क्लास झाला तो वाचू शकता, ऐकू शकता. ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम सन्नियन्मेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः. आता इथे भगवंत म्हणतात की आणि जे पुरुष इंद्रियांच्या समुदायाला चांगल्या रीतीने वश करून मनबुद्धीच्या पलीकडचे सर्वव्यापी अकथनीय स्वरूप आणि सदा एकरस राहणारे नित्य निश्चळ निराकार अशा अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करीतात ते सर्व भूतांच्या हितांमध्ये रत असलेले आणि सर्वांच्या ठिकाणी साम्य बुद्धी ठेवणारे योगी मलाच शेवट प्राप्त होतात. म्हणजे त्याचा प्रश्न त्याने विचारला की दोघांपैकी श्रेष्ठ कुठला. भगवंतांनी खूप व्यवस्थित सांगितलं की भक्तियोग करणारे खूप चांगले आहेत, श्रेष्ठ आहेत, पण ज्ञानयोग करणारे मला येऊन मिळतात. म्हणजे त्यांना सांगायचा उद्देश आहे की दोन्हीही इथे श्रेष्ठ आणि कनिष्ठेचा काहीही संबंध नाही. इथे श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणीच नाहीये. इथे दोघंही ज्यांनी ज्या प्रकारे साधना केलेली आहे, ज्या इंटेन्सिटीने साधना केलेली आहे, ते शेवटी मलाच तुम्ही ते येऊन मिळत आहात. आणि मागे आपण हे सगळे विशेषण बघितले होते की अव्यक्तम ते भगवंताला म्हटलं आहे की हे पाचही आपल्या इंद्रियांच्या कह्यात सापडणारा असं ईश्वर नाही आहे. हे जे अक्षर तत्व जे आहे त्याचं इथे त्यांनी छान उपमा दिल्यात, काही काही अव्यक्तम म्हटलंय. आणि मग म्हटलं अचिंत्यम की आपल्या ह्या मन वाणी बुद्धीनी त्या निर्गुण ईश्वराची चिंता किंवा चिंतन हे आपण करू शकत नाही, कारण हे या काय म्हणतात टाइम आणि स्पेस, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद याच्यामध्ये ते पडतं. हा, म्हणून ते म्हणतात की अचिंत्यम अनिर्देशम, आणि ते कुठल्याही प्रकारे दाखवता येत नाही, कारण हे जे अक्षर तत्व जे आहे ते ऑब्जेक्ट नाही आहे. म्हणजे जसं मी दाखवू शकतो की हा मोबाईल आहे, हा कम्प्युटर आहे, तसं आपल्याला हे अक्षर तत्व दाखवता येत नाही, कारण ते ऑब्जेक्ट नाही आहे. म्हणून ते म्हणतात की अनिर्देशम. आणि पुन्हा काय, सर्वत्र गमचिंत्यम, ती सगळीकडे आहे. पुन्हा म्हणजे ह्या विश्वात कुठे नाही आहे, तो सगळीकडे आहे, सर्वत्र. हा म्हणजे वेळ आणि काळ याच्या पण पलीकडे हे ईश्वर तत्व आहे. म्हणतात कूटस्थम. कूटस्थम म्हणजे की हे कधीच नष्ट न होणार,
हे पूर्वीपासून सनातन आहे, कधीच नष्ट झालेलं नाही आहे, असं हे हे तत्व. आणि ध्रुवम, ते म्हणतात की ध्रुवम म्हणजे काय म्हणतात त्याला, अढळ असं हे आहे की आपण त्याला म्हटलं की या वेदांतामध्ये ब्रह्म, हा, माया, ईश्वर, एक अज्ञात, हे काही काही सहा हे आहेत की त्याला म्हणतात ते अनादी. की हे ईश्वर जसं अनादी आहे तसंच हे ब्रह्मतत्व पण अनादी आहे. आणि म्हणतात की ध्रुवम, कालातीत, म्हणजे कुठल्याही काळात तो थांबलेला नाहीये. आणि इंद्रियग्राह्य संनियम्य. आणि अशा ह्या अक्षरतत्वाला प्राप्त करण्यासाठी योगीजन काय करतात, ते म्हणतात संनियन्मे इंद्रिय ग्राम. की आपले हे जे इंद्रिय ग्राम, ग्राम म्हणजे काय, शहर. तर आपल्या ह्या शरीरामध्ये जितके काही इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, या सगळ्यांचं ते संनियन्मे, म्हणजे ते त्याचं काय म्हणतात कंट्रोल करतात त्याच्यावर, हा, त्याचं नियमन करतात. आणि काय करतात, सर्वत्र समबुद्ध आहे, की सगळीकडे ते समान बघतात, म्हणजे कुठल्याही काय भेदबुद्धी ते ठेवत, त्याची द्वैत बुद्धी ही पूर्ण निघून गेलेली असते. आणि काय म्हणतात ते सर्वभूत ही तेरत. आणि सगळ्या भूतांच्या, या चराचर सगळ्या भूतांच्या हितासाठी म्हणून ते रत असतात. ही कोणाची व्याख्या चालू आहे इथे, की जे निर्गुण निराकार ईश्वराचं जे साधना करतात त्यांची इथे भगवंत म्हणजे क्वालिटी सांगतायत. की अशा अक्षरतत्वाला, अशा ब्रह्मतत्वाला प्राप्त करणारे लोक काय करतात, की इंद्रियग्राम म्हणजे इंद्रियांना कंट्रोल करतात, सर्वत्र समबुद्ध असं समान ते असतात सगळ्यांसोबत. आणि सर्व भूतांमध्ये ते एकच गोष्ट, सर्व भूतांच्या काय म्हणतात त्याला हितासाठी म्हणून ते रममाण असतात. असे ते ज्ञानी लोक. आणि हे ज्ञानी लोक शेवटी काय होतं, भगवंत म्हणतात की ते मलाच येऊन प्राप्त. म्हणजे भक्ती करणारा सगळ्या युगांमध्ये श्रेष्ठ सांगितलं त्यांनी. आणि ज्ञानाचा मार्ग पत्करणारा ते म्हणतात की हा मला येऊन मिळतो. थोडक्यात अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी इथे, भगवंतांनी इथे दिलं. आता इथे बरा प्रश्न पडतो आपल्याला की हे ठीक आहे की म्हणजे योग्यता अयोग्यता ही आपण स्वतः बघायला पाहिजे, की कोण कुठल्या योगासाठी म्हणून योग्य आहे. म्हणजे मी कर्मयोगासाठी योग्य आहे, की भक्तियोगासाठी योग्य आहे, की ज्ञानयोगासाठी योग्य आहे. तर आता या 2-3 पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत स्वतः सांगतात की हा जो ज्ञानयोग आहे किंवा हे निर्गुण निराकाराची जी उपासना आहे ती खरोखर कष्टदायक आहे. पण ही ऑल्सो ऍक्सेप्ट दॅट. हा, म्हणून आता 5व्या श्लोकात ते म्हणतात, क्लेशोधिकद्रस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर्माप्यते. त्या सच्चिद आनंदघन निराकार ब्रह्माचे ठाई आसक्त चित्ताचे पुरुषांना साधना करते वेळी क्लेश अर्थात परिश्रम विशेष पडतात. कारण देहाभिमानाकडून अव्यक्ताची गती दुःखपूर्वक प्राप्त केली जाते. आता इथे म्हणतात ते की म्हणजे ते ऍडमिट, म्हणजे भगवंत ऍडमिट्स की हे ज्ञानयोग जो आहे हा थोडासा क्लेशकारक आहे. क्लेश अधिकदरच तेषा, की इथे काय म्हणतात परिश्रम जास्त आहे. का परिश्रम आहे, अव्यक्तात सक्त चेतस, की जे ऍबस्ट्रॅक्ट जे आहे म्हणजे निर्गुण जे तत्व आहे हे ऍबस्ट्रॅक्ट आहे. सगुण ईश्वर आपल्याला समोर दिसतात की 2 हात आहे, 2 पाय आहे, काय त्यांच्या सगळ्या गुण जे आहेत ईश्वराचे, त्या गुणांचं आपण चिंतन करू शकतो, त्याच्या रूपाचं आपण चिंतन करू शकतो. ते सहज आहे, की ते सहज आपल्याला इंद्रियांना गम्य आहे. म्हणजे आपल्या या पंच इंद्रियांना ते सहज आपण त्याला हातात घेऊ शकतो. ते इंद्रियगम्य आहे. परंतु हे निर्गुण तत्व आहे, इथे तुम्ही काय, कारण कुठलेच गुण नाही आहे तिथे. तिथे रूप पण नाही आहे आणि कुठले गुण पण नाही. तर रूप आणि गुण दोन्हीही नसल्यामुळे त्याचा या पंचेंद्रियाने त्याला आवाक्यात आणणं हे फार कठीण आहे. आणि त्यासाठी विशेष परिश्रम लागतात. आणि ते परिश्रम ते म्हणतात की, आणि या दुसरं कारण काय केलं, देहाभिमान असतो आपल्यामध्ये. या देहाभिमानाला सोडून त्या निर्गुण तत्वाचं उपासना करणं हे खरोखर कठीण आहे. कारण आपलं सदैव मन हे शरीर, बॉडी, माइंड कॉम्प्लेक्स इथेच आपलं थांबलेलं आहे. आपण या शरीराचा अहंकार घेऊन, मनाचा अहंकार घेऊन
या सगळ्यांना घेऊन आपण जीवन जगत असतो. पण मी शरीर नाही, मी मन नाही, मी अहंकार नाही, असा विचार करून त्या साक्षी चैतन्याचा विचार करणं हे कठीण आहे, हे स्वतः भगवंत सांगतात. कारण कारण ते आपल्याला इंद्रियांच्या म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाच्या तावडीत सापडणारं ते तत्व नाही आहे. मग आपण काय करतो साधारणतः? बस आपण ऑप्शन टाकतो प्रश्न हा. म्हणजे जेव्हा परीक्षा देते तेव्हा आपल्याला प्रश्न पडला की कठीण आहे म्हटलं, घरून सांगितलं जातं, आई सांगते घरी की बघ 5 प्रश्न असतील ना त्यातले सोपे सोपे आधी सोडवायचे, कठीण जे आहे ते ऑप्शन टाकून द्यायचे. मग आपण काय करतो सहज की बाबा भगवंत पण म्हणतात इथे क्लेश अधिक रस्ते श्याम, हे सगळं आहे, तर मग ते काय करायचं आपण की मग हे करूच नाही. म्हणजे 95% तुम्हाला लोक हेच सांगतील की हे ज्ञान बिन हे सगळं याच्या फंदात पडूच नका तुम्ही, हे फार कठीण. हे आपलं बरं आहे, मंदिरात बसायचं, टाळ वाजवायचे, घंटा वाजवायची, दान करायचं, हा काय अधर्म असं किती सुंदर रूप तुझं आहे, किती सुंदर गुण आहे, ते करायचं आणि बस बसायचं. ते चुकीचं म्हणत नाही मी, ते आवश्यक आहे पहिल्या स्टेजला. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला तिथपर्यंत पोचायलाच पाहिजे. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्हीही गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील, म्हणजे ईश्वराची जर संपूर्ण ईश्वराचं स्वरूप तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर भगवंताचं निर्गुण रूप तुम्हाला जाणून घ्यायलाच पाहिजे. त्यालाच पूर्ण ध्यान म्हणू शकतो आपण. तर हे सगुण रूपाचं ध्यान करणं हे फार आवश्यकता आहे, कारण त्यांनीच तुमच्यामध्ये ती ध्यान प्राप्त करण्याची योग्यता येते, हे लक्षात ठेवा. म्हणजे विदाऊट सगुण ईश्वर उपासना, निर्गुण ईश्वर उपासना पॉसिबल, हे लक्षात घ्या. कोणी जर म्हणेल की नाही मी सगुण उपासना करत नाही, निर्गुण उपासनाच फक्त करेन, कधीच शक्य नाही त्याला. अनलेस त्याचे प्रचंड चांगले प्रारब्ध आहे, प्रचंड तीव्र वैराग्य आहे, प्रचंड त्याचे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, त्यालाच ते शक्य आहे. म्हणजे आपण जर उदाहरण बघायचं झालं तर आहेत भरपूर साधक आहेत हा की ज्यांनी लगेच निर्गुण उपासनाचा म्हणजे रमण महर्षी आहेत, किंवा आपल्या इथे म्हणाल तर तुम्ही तुर्यानंदजी महाराज आहेत, किंवा बरेचसे आहेत की त्यांनी लगेच त्या रस्त्याला ते निघून गेलेत. पण सामान्य साधकासाठी ही सगुण उपासना ही अत्यंत आवश्यकता आहे. परंतु इथे तो आपल्या मनातला ब्लॉक काढून टाकायला पाहिजे. माझा सांगायचा उद्देश काय आहे की आपल्या मनामध्ये एक ब्लॉक असतो की नाही हे वेदांत आपल्याला कळत नाही, किंवा हे निर्गुण उपासना आपल्यासाठीच नाही आहे, असं आपण थोडं मोकळं होऊन जातो की हा रस्ता माझ्यासाठी नाहीच आहे. तसं नाही आहे ते. आपण तो ज्ञानयोग कसा सोपा करून घ्यायला पाहिजे यावर विचार करायला पाहिजे. म्हणजे तो प्रश्न कठीण आहे हे ठीक आहे, पण प्रश्न कसा सोपा करून घ्यावा लागेल याचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की कठीण आहे सोडून देऊन हा उपयोग नाही आहे. तुम्ही यापासून पळून जाऊ शकत, कारण तुम्हाला जर अल्टिमेट ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला निर्गुण यापर्यंत जायलाच पाहिजे. म्हणून कर्म आवश्यक आहे, जप करणं आवश्यक आहे, एकरूप ध्यान करणं आवश्यक आहे, हे सगळं आवश्यक आहे. म्हणून हे सगळं करून त्या पायरीपर्यंत पोचायचं. म्हणजे ज्ञानयोगाची जी पायरी आहे ही सगळ्यात शेवटची पायरी. मग मला एकदम वरच्या पायरीवर जाता येत नाही, मग मी काय करायला पाहिजे? पहिली पायरी चढायला पाहिजे, मग दुसरी पायरी चढायला पाहिजे, तिसरीच पायरी चढायला पाहिजे, आणि नंतर मी शेवटची पायरी चढेल. म्हणून इथे भगवान पण डिस्कस करतायत की भगवंत पहिल्यांदा हे ज्ञानयोगाचं आख्यान इथे करतायत, आणि लगेच पुढच्या श्लोकामध्ये ते खालच्या पातळीवर येत. कारण त्यांनी सांगितलं की ही आहे शेवटची स्टेप, कुठली निर्गुण निराकार उपासनेची ही आहे शेवटची स्टेप. मग तुला आपण ते जमत नाही का, मग काय करायचं? आपण एक स्टेप खाली येऊ, कारण माझी एवढी योग्यता नाही आहे, मग आपण एक स्टेप खाली येऊ. मग तेही जमत नाही का मला, मग त्याच्यापेक्षा खाली येऊ आपण. तर असं करता करता आपण जिथे मला शक्य आहे, जिथे मला सहज शक्य आहे आध्यात्मिक जीवन व्यापन करणं, त्या स्टेपपासून मी सुरुवात करेन. म्हणजे ते मला जमत नाही म्हणजे सोडून देणार नाही मी ते. तसं जर तुम्ही केलं तर कधीच तुम्ही त्या छतावर पोहोचू शकणार नाही, तुम्ही 5व्या स्टेपपर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्हाला 5व्या स्टेपवर पोहोचायचं असेल तर पहिल्या स्टेपपासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की हे अज्ञानाचा तुला जर नाश करायचा असेल तर या निर्गुण उपासना, कारण शास्त्र, उपनिषद, गीता सगळं एका मताने सांगतात की ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, ध्यानच तुम्हाला मुक्ती देऊ शकतं.
म्हणजे इथे जर या रूममध्ये जर अंधार असेल तर लाईट लावूनच इथे उजेड येऊ शकतो. मी कितीही इथे हातात काठी घेऊन तो अंधाराशी मी फायटिंग करायला सुरुवात केली, कितीही कर्म केलं, तरीही त्याने अंतका जाणार नाहीये. इथे अंधारात बसून मी कितीही जप करायचा प्रयत्न केला, जप करून मला लाईट लागणार नाही. मला इथे बटन दाबून लाईट ज्ञान झाल्याशिवाय मला ह्या अंधकाराचा अज्ञानाचा नाश होऊ शकत. पण त्यासाठी ह्या सगळं करण्यासाठी हे समजायसाठी एक कर्मयोग पण आवश्यकता आहे आणि उपासना किंवा ज्ञानयोग पण आवश्यकता आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की हे गतीर दुःख देहवतीर प्राप्यते, की हे कठीण आहे. कुठली निर्गुण साधना कोणासाठी कठीण आहे ती, की ज्यांची देहबुद्धी आहे, हा, देहबुद्धी ज्यांची आहे त्यांच्यासाठी फार कठीण आहे. आणि ज्यांची ती पात्रता अजून तिथपर्यंत आलेली नाही, म्हणून तो मार्ग सोडून न देता मला कुठली पात्रता योग्य आहे, मी कुठे तो तिथे मी जाऊ शकेन, तिथे आपण बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण पुढे जायला पाहिजे. पुढे 6व्या श्लोकात भगवंत म्हणतात, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते. आणि जे माझ्या परायण झालेले भक्त सर्व कर्मे माझ्या ठाई अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वरालाच तैलधारेप्रमाणे अनन्य ध्यानयुगाने निरंतर चिंतन करीत भजतात. बघा, पुन्हा एक स्टेप भगवंत खाली आले. त्यांनी सांगितलं काय त्या 5व्या श्लोकामध्ये, की ज्ञानयोग कसा कठीण आहे. कोणाला कठीण आहे, की ज्यांना देहबुद्धी आहे. म्हणजे देहबुद्धी घालवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, मला समजलं की माझ्यामध्ये देहबुद्धी आहे, मग मला काय करायला पाहिजे, कर्मयोग करायला पाहिजे. म्हणून भगवंत काय म्हणतात, की ये तू सर्व आणि कर्माणी, की असेही काही साधक आहेत की ते काय करतात, मतपरा, की माझ्याशी परायण होत, म्हणजे सदैव माझा विचार ठेवून काय करतात, कर्म सर्व कर्माणी माझ्यासाठी अर्पण करतात. संन्यस्य, सर्व कर्माणी संन्यस्य. संन्यस्य म्हणजे तिथे संन्यास नाहीये, सगळं कर्म माझ्याकडे अर्पण करणं हा इथे विचार आहे. की मग साधक काय करतो, की मग सर्व कर्म करतो, त्याच्या आश्रम विहित जे काही त्याचे कर्म आहेत, तो ज्या आश्रमात आहे त्या आश्रमात, म्हणजे गृहस्थ आश्रम असो, संन्यास आश्रम असो, तर आश्रम विहित कर्म करत 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 तो काय करतो, जे काही कर्म करतो ते भगवंताला अर्पण करतो. हा, आणि काय कसं करतो पुन्हा कर्म, ते मतपरा, की भगवंताला विसरून करत नाही, प्रत्येक गोष्ट भगवंताला स्मरणात ठेवून तो गोष्ट करतो. हा, मतपरा असा जो कर्मणी आहे. आणि काय करतो, अनन्येनैव, त्यासोबतच तो उपासना पण करतो. अनन्येनैव योगेन ध्यायंत उपासना, म्हणजे तो कर्मयोग करतो मतपरा होऊन, म्हणजे भगवंताचं स्मरण करून तो कर्मयोग करतो, निष्काम कर्मयोग करतो, आणि त्याच सोबत तो उपासना पण करतो आणि भगवंताचं ध्यान चिंतन पण करतो. हे बघा, हा एकदम भगवंत खालच्या स्टेपवर आले, की मला ते शक्य नाही आहे म्हणून सोडून द्यायचं नाही आहे मला. मग मला सुरू करायचं कुठून आहे, मला इथपासून सुरुवात करायची आहे, की मला कर्मयोग करायला पाहिजे. मी सकाम कर्मयोग करून चालणार नाही आहे, मी निष्काम कर्मयोग करायला पाहिजे. कारण मला चित्तशुद्धी करायची आहे, माझं मन शुद्ध करायचं आहे. आणि हे मन शुद्ध कसं करायचं आहे, भगवंताला सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहे, आणि त्याच्यापासून जे काही फळ मला मिळणार आहे ते पूर्ण फळ मी प्रसाद बुद्धीने ग्रहण करायचं. म्हणजे मतपर होऊन भगवंताला सदैव स्मरणात ठेवून कर्मयोग करणं, आणि ते करत असताना त्याच्यापासून जे काही चांगलं वाईट फळ मिळेल ते फळ मी प्रसाद बुद्धीने घेणं, आणि त्यासोबतच मी भगवंताचं ध्यान करणं. म्हणजे कर्म आणि उपासना या दोघांचा समुच्चय इथे भगवंत सांगतात, की कर्म पण करा आणि त्यासोबत तुम्ही उपासना पण. कर्म काय होईल, कर्म तुमचं एक्स्ट्रोवर्ट तुमचं माइंड असतं, त्या एक्स्ट्रोवर्ट माइंडला हळूहळू इंट्रोवर्ट करण्यासाठी ही उपासना काम करते. म्हणजे बहिर्मुखी मनाला अंतर्मुख करण्यासाठी म्हणून हे ध्यान उपयोगी असतं. म्हणून ते भगवंत म्हणतात की तुम्ही ध्यायंत उपासते, असा साधक माझे उपासना करतो आणि निरंतर ध्यान करतो. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम.
हे अर्जुना, त्या माझ्या ठिकाणी चित्त लावणाऱ्या प्रेमी भक्तांचा मी लवकरच मृत्यूरूप संसार समुद्रातून उद्धार करता होतो. आणि लगेच भगवंत त्याचं फळ पण सांगतात की ज्यांनी निष्काम कर्मयोग केला आणि निष्काम कर्मयोग करताना ज्यांनी माझी उपासना पण केली, हा माझ्यावर त्यांनी ध्यान पण माझं ध्यान पण त्यांनी केलं, अशाचं काय होईल, मी ते काय म्हणतात की तेषाम, अशा लोकांना अहम मृत्यू संसार सागरात, त्यांच्या या मृत्यूरूपी हा जो सागर आहे किंवा हे जे अज्ञान आहे याच्यातनं मी त्यांना बाहेर काढतो. मय्यावेशित, की त्यांचं लगेच चित्त माझ्याकडे येऊन मी त्यांना या मृत्यू संसारातून उद्धार करता मी. आता मी यांना उद्धार करता होतो एवढं फक्त भगवंत म्हणतात, पण केव्हा करतो ते सांगितलं नाही. म्हणजे टाइम लिमिट दिलेली नाही की हे तुम्ही आत्ताच तर कर्मयोग केला हो, मी आज दिवसभर कर्मयोग करत होतो, तुमचं ध्यान लावलं 2 तास, काय झालं? वर्षभर करतोय, 25 वर्ष झाले, मी घासतोय, पण कुठे काय काही दिसत नाहीये. इथे भगवंतांनी ती चाबी आपल्याजवळ ठेवलेली आहे की तू करत राहा, तू कर्मयोग करत जा, निष्काम कर्मयोग करत राहा, माझ्यावर ध्यान करत राहा. आणि असं केल्याने ते सांगतात पण बजावून की अशा माणसाला मी मोक्ष देईल, मी स्वतः त्याचा उद्धार करेन, पण केव्हा करेन मी सांगणार. म्हणजेच काय की ही तुमची जेव्हा निष्काम कर्मयोग आणि उपासना योग करून जेव्हा आपली ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता त्याच्यामुळे आपल्यामध्ये येते, आपण ते करण्याचे रेडी होतो. आणि जेव्हा ती ज्ञानप्राप्तीची योग्यता आल्यानंतर भगवंत आपल्याला ते ज्ञान देतो. हीच प्रोसेस आपल्या संप्रदायाकडनं आलेली आहे. म्हणजे तुम्ही जर संप्रदाय ज्याला म्हणतो आपण उपदेशाचा संप्रदाय, गुरु शिष्यांकडनं आपल्या या शास्त्र संप्रदायाकडनं ही शिकवण आहे की कर्मयोग आणि उपासना करा, आणि ती करता करता काय होईल, तुमच्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता येईल. ती योग्यता येणं म्हणजे काय, माझं चित्त शुद्ध होईल. माझं चित्त शुद्ध होणं म्हणजे काय की माझं बहिर्मुखी जे मन आहे ते बहिर्मुखी मन माझं आता अंतर्मुखी झालंय, कारण मी कर्म केलं आणि आता उपासना पण करतोय. उपासना केल्यामुळे माझं मन अंतर्मुख झालं, आणि अंतर्मुख झाल्यानंतर काय झालं की मला माझ्या आत्मतत्व आहे की जे ईश्वर माझ्या हृदयात बसलेलं आहे त्याचं दर्शन मला व्हायला मी योग्य झालोय आता. हा, अर्थात आता इथे असं नाही आहे की मी इतकं केल्यामुळे मला दर्शन होईलच, पुन्हा शेवटी ते प्रभू कृपाच आहे, पण मी योग्यता प्राप्त झाली. म्हणजे मी त्यासाठी आता मी रेडी होऊन बसलेलो आहे. म्हणजे मी पूर्ण घराच्या दरवाजे खिडक्या उघड्या ठेवून दिलेल्या आहेत. आता जेव्हा सूर्यप्रकाश होईल, जेव्हा सूर्य उगवेल, तेव्हा माझ्या घरामध्ये त्या सूर्याचा प्रकाश येईल. त्यासाठी काय करणं मला आता हातात, फक्त वेट, फक्त जिथे आता वाट बघणं ईश्वराच्या कृपेची. मी माझ्याकडनं केलं, कर्मयोग केला, आधी सकामयोग कर्मयोग केला, मग त्यातनं मी निष्काम कर्मयोगाकडे गेलो, निष्काम कर्मयोग करता करता मी उपासना करत गेलो, आणि उपासना करल्यानंतर मी आता भगवंताच्या कृपेची वाट बघतो आहे. जेव्हा कृपा भगवंत करतील तेव्हा काय होईल, मृत्यू संसार सागरातून मी मुक्त होईल. आणि इथे ते भगवंत त्याला अशुरन्स देतात की तुला मी नक्कीच यातनं उद्धार तुझा मी करेन. बाकी आपण पुढे बघू, कारण मग पुढचा होतो कसं ते करायला ते भगवंत आता पुढे सांगते. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.